राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार लोकसभा खासदार शिरूर, डॉक्टर अमोल कोल्हे व संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम हे पुणे येथील विश्रामगृहात भेट घेऊन सकारात्मक चर्चा घडून आली। मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयावर विस्तृत चर्चा घडून आली। त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवत तयारीला लागण्याचे संकेत दिले। बडनेरा विधानसभा मतदारसंघातील शासकीय मोदी दवाखान्याची दयनीय अवस्था, आरोग्य व्यवस्था, महिला सक्षमीकरण, रस्ते, पाणी, रखडलेली विकास कामे, निष्फळ ठरलेले औद्योगिक धोरण, निष्कामी शिक्षण व्यवस्था, आधुनिकीकरण अभावी शेती व्यवसाय, भातकुली येथे स्वतंत्र बाजारपेठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रखडलेले विमानतळ, औद्योगिक वसाहत व इतर विषयांवर विस्तृत मांडणी नितीन कदम यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समोर सादर केली। बडनेरा क्षेत्र ही शेतकरी बहुल भाग असून येथे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व संपूर्ण व्यथा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समोर नितीन कदम यांनी आपल्या दस्तऐवजात सादर केली। मागील 15 वर्षापासून राजकीय सूडबुद्धी व उदासीनतेमुळे येथील भाग विकासात्मक स्वरूपात किती मागासलेला आहे याची सुद्धा प्रचिती देण्यात आली। तरुणाई रोजगाराअभावी दुसऱ्या शहरात जाऊन तिथे वास्तव्यात राहून उदरनिर्वाह करतात याची माहिती कदम यांनी दिली। त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिका येथील आरोग्य विभागातील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करावे व त्याकरिता संसद भवनात शासनाला निदर्शनात आणून देण्याचे पत्रकही देण्यात आले। दरम्यान या चर्चासत्रात कोळी महादेव जमातीच्या विविध 4 प्रमुख वैध मागण्या व जात वैधता प्रमाणपत्र समस्येविषयी विधानसभेत व शासन स्तरावर प्रश्न मांडावा या आशयाचे निवेदनही देण्यात आले। यावेळी नितीन कदम यांच्या समवेत महादेव कोळी समाजाचे संजय चुणकीकर उपस्थित होते। सदर भेटी दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर करत शुभेच्छा दिल्या। विदर्भ न्यूज ब्युरो, पुणे।